राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षण अहवालाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। आपल्याबरोबर मनोज जरांगे पाटील आहेत, त्यांना यासंबंधी विचारूया। जरांगे पाटील, 40% लोकांनी मराठा समाज मागास असल्याचं अहवालामध्ये अभिप्राय नोंदवला आहे आणि 41% लोकांनी मागास नसल्याचं म्हटलं आहे। आणि विशेष म्हणजे जे समाज 40% लोकांनी मागास असल्याचं म्हटलं आहे त्यापैकी 9% लोकांनी ओबीसी मधून आरक्षण नको तर स्वतंत्र आरक्षण द्यावं असं म्हटलं आहे। कायद्यानं गठीत केलेला आयोग आहे, त्याच्याबद्दलची मला अधिकृत पक्की काहीच माहिती नाही। 20 तारखेला तो दिवस जवळ येतो आणि ज्याबद्दल माहिती आहे त्यात कमेंट करणं योग्य नाही। मी पुन्हा तुम्हाला वाटल्यास सकाळच्याला आणखीन याची माहिती घेऊन हे करतो, परंतु हा विषय गंभीर आहे असल्यामुळं याच्यात मागासवर्ग आयोग शेवटी कायद्यानं गठीत केलेला आहे, त्याच्याबद्दल माहीतच नाही आणि काही उत्तर देणं बरोबर नाही। पण असं असेल तर असं मला म्हणायचं नाही, जर तरला आत्ता सध्या नाही, कारण आपण एक आंदोलन चालवतोय मोठं आणि आपल्यासारख्यानं माहिती नसणाऱ्या गोष्टी बोलायच्या, मग ते तुमच्याच नजरेतून आम्ही पडल्यासारखं होतं। मागासवर्ग आयोगाचे एक माजी सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी एक आरोप केलेला आहे गंभीर की तात्कालिक जे अध्यक्ष होते त्यांच्यावरती कुठेतरी दबाव होता म्हणून या अहवालाचा संदर्भ। तर कायद्याने गठीत केलेला आयोग आहे, कायद्याच्या चौकटीत राहून त्याला दबाव नाही म्हणलं जात। कायद्याचं राज्य आहे, आता कायद्याच्या राज्यात एखादा व्यक्ती असं बोलत असेल मोठं हास्यास्पद येते। नव्या अध्यक्षांनी अहवाल म्हणजे वाचून न देता त्याच्यावरती सह्या घेतल्या असंही ते म्हटलेलं आहे। समजा मिश्रा काय अधिकार असेल ना त्यांना, त्याच्याबद्दलचं आपल्याला माहीतच नाही। वाचून दाखवायला पाहिजे की नाही यांना, आधी बांधावर जाऊन उभारून वाचून दाखवायला पाहिजे होता त्यांनी, ऐकायला मिळालं असतं सगळं। काहीतरी नियम असतील ना कायद्याचे, अगोदर मुख्यमंत्र्यांना सादर केला पाहिजे, कॅबिनेटकडे सादर केला पाहिजे, मग असं काही नियम असते ना। त्यांनी एक म्हणजे अगदी आत्मविश्वासानं सांगितलं की हा अहवाल न्यायालयात टिकणार नाही, मी लिहून देतो, मराठा समाजाची कुठेतरी ह्याच्यात फसवणूक होऊ शकते असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आहे। काय यांना लक्ष द्यायची गरज नाही, कायदा बघत असतो न्याय द्यायचं, हे न्याय देणार थोडं, कायदा असतो न्याय देणार, न्याय मंदिर कशाला। जरांगे पाटील, या अहवालासंबंधी वेळोवेळी अनेक लोकांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत। मधल्या काळामध्ये सर्वेक्षण होताना देखील काही तांत्रिक कारणं आल्या, अडचणी आल्या, तरी तुम्हाला वाटते की हे सगळं योग्य झालं असावं म्हणून? आता त्यांचा आरोप करणं कामच आहे ना, दुसरं कामच नाही। मराठ्यांचं काय म्हणलं की ते आरोप करणारच ना, त्याशिवाय त्यांची रोजीरोटीचा प्रश्न कसा मार्गी लागेल? आरोपावर तर जगत येते सध्या, ध्यान देत नाहीत मराठी आता त्यांच्याकडे। चालू दे तुझं काय चालू द्यायचं। तुमचं म्हणणं असं गृहीत धरता येईल का की अशा प्रकारचे जे आक्षेप आहेत ते विशिष्ट हेतून होत आहेत म्हणून आयोगावरती? पहिल्यापासून जर आरोप करणाऱ्याची नियत आणि भाषा चांगली असती मग नसतं काय वाटलं, विचार करावा वाटला असतं। तो झोपेतून उठला की तीच आहे, त्याच्यामुळे तो काय सिरियस घ्यायसारखं काय नाही। म्हणजे ज्या पद्धतीने आयोगाचे सर्वेक्षण किंवा इतर बाबीवरती अहवालावरती आरोप होत आहेत तेच नाही कोणचा बी, आता धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दलचा सुद्धा हेच आवाज ती उठवला असता, त्या लेकरा बाळाचं कल्याण झालं असतं। धनगर बांधव स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग करून घेतला, घातलं डोळ्यात देखता आरक्षण त्यांचं। म्हणजे इतक्या भारी विचाराचा माणूस, लहान विचाराचा माणूस नाही, स्वतःला नेता म्हणतो, ओबीसीचा असा विचाराचा माणूस नाही, सगळं ओबीसी बुडाला टेकविला स्वतःच्या स्वार्थासाठी। त्यामुळे त्याच्याकडून काय अपेक्षा, त्याचं काय गांभीर्याने घ्यायची गरज नाही, ते आता सगळ्याला कळालं। हे सर्वेक्षण अहवालामधल्या ज्या हरकती आहेत त्याची टक्केवारी बघितली तर काहीच एखादा टक्का नकारात्मक दिसते, ह्याच्याबद्दल काही म्हणणं नाही? आता 20 तारखेपर्यंत हे बघा, त्यांनी आता आमच्या कायद्याच्या आणि आमच्या दृष्टिकोनातून, दोन्हीच्या जनता म्हणून दृष्टिकोनातून तो कॅबिनेट समोर गेल्याशिवाय, त्याची चर्चा झाल्याशिवाय तो जनतेसमोर ओपनच नाही होणार खरं काय। मग आधीच जी गोष्टच ओपन नाही झाली त्याच्यावर बोलून करावं काय फलित मिळणार त्याच्यावर बोलून? आग पाखड म्हणतात त्याला, आणि त्यात आम्ही मोडत नाहीत। एकूणच हा अहवाल जेव्हा प्रत्यक्ष समोर येईल किंवा जनतेसमोर तो ओपन होईल तेव्हाच आपण यावरती बोलणं योग्य राहील असंच मनोज जरांगे यांचं म्हणणं आहे। आणि अर्थात या अहवालावरती जे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते किंवा टीका होते ती काही विशिष्ट हेतून असल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह रवी मुंडे, एबीपी माझा, अंतरवली, सराटी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।